जगत सरकार फक्त ऐकूनच मेडन टाकू शकत नाही. तर उरण पनवेलचे खेळाडू सुद्धा त्या दर्जाचे आहेत आणि त्यासाठी माध्यम आहे उरण पनवेल प्रीमियर लीग आणि हॅट्रिक आणि निर्धाव. हे खूप दुर्मिळ योग असतात कुठल्याही गोलंदाजाच्या कारकिर्दीतले आणि त्याचमुळे निर्धाव षटक हाताळलेलं आहे आतिश ठाकूर यांनी, जे ह्या स्पर्धेतलं दुसरं निर्धाव षटक आहे. 6 चेंडू 53 धावांची गरज. अंकेश पाटील, दीपेश घरत. 6 बॉल आणि 53 ची आवश्यकता. दीपक शेठ पाटील साहेबांनी एका व्यक्तीवरती जबाबदारी सर्वाधिक मोठी दिलेली आहे, आमचे श्री मुंबईकर, आणि त्यांची धावपळ आपण पाहत आहोत. 22 ला 4. हा बॉल लोअर फुलटोज होता उजव्या एसटीच्या बाहेर. हलक्या हाताने कट केलेला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने येतो. औपचारिकता बाकी आहे. आता टेस्ट मॅच कदाचित पाहायला मिळू शकते, कारण 5 बॉल आणि विजयासाठी आवश्यकता राहिली आहे ती अर्थात 53 धावसंख्येची. आकाश पाटील आलाय. 25 चेंडूत 22 बनवले आहेत आणि पुढच्या 5 बॉलमध्ये 53 कसंही करून हे षटक संपवायचं आहे आणि तोच पवित्रा फलंदाज घेताना पाहायला मिळाला दीपेश घरत. या स्पर्धेमध्ये डॉट बॉल साठी एक एक पॉइंट आहे. आकाश पाटील गोलंदाजी करतोय. पॉइंट्स वाढू शकतात डॉट बॉल जेवढे येतील तेवढे. पुढचा बॉल आई उजव्या एसटीच्या बाहेर. कदाचित टेस्ट मॅच होय पाहायला मिळते आहे, कारण औपचारिकता आहे. येणारे 3 बॉल 53 धावा अशक्य प्राय असं आव्हान आहे. दीपेश घरतला आपण पाहतोय स्ट्रायकर एंडला. पुढचा बॉल आई ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक डॉट बॉल इज इक्वल टू 1 पॉइंट. 4 डॉट बॉल आलेले आहेत. धावसंख्या नोंदकाचं काम वाढलं या स्पर्धेमध्ये. मग सर्व गोष्टी त्याला तपासायच्या आहेत. हो, यावेळेस पायात टाकलेला बॉल होता. खेळलाय जरूर काऊ कॉर्नरला, लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक होते, धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही. मला अजून एक निर्धाव षटक पाहायला मिळेल का? 5 डॉट बॉल आलेले आहेत आतापर्यंत या स्पर्धेतले. 2 निर्धाव षटक आपण पाहिलेली आहेत आणि तिसरं निर्धाव षटक जाते. लगातार 2 निर्धाव षटक तुम्हाला उरण पनवेल प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळालंय. स्पर्धेतलं तिसरं अर्धशतक. आकाश पाटील, अभिनंदन. टीम वशा 11 विंदणे क्वालिफाईड फॉर 6th मॅच ऑफ दिस नाईट.